लक्ष द्याल बोर्डवरती. आपल्याला दिलंय न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. मराठीमध्ये दिलंय न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत. शब्द महत्वाचा आहे, युनिव्हर्सल. वैश्विक म्हटलेलं आहे, युनिव्हर्सल. काय काय शब्द महत्वाचे आधी पाहून घेऊ. आपल्याला दिलंय दोन वस्तू, टू ऑब्जेक्ट म्हटलंय विथ मास m1 अँड m2. m1 व m2 वस्तुमान असलेल्या दोन वस्तू आहेत. ही एक वस्तू आहे m1 आहे, ही m2 आहे. याचा मास m1 आहे, याचा मास m2 आहे. इंग्लिश मध्ये मास, मराठीत वस्तुमान. मला आधी सांगा वस्तुमान किंवा मास म्हणजे काय. हा, त्या गोष्टीत किती मॅटर प्रेझेंट आहे त्याला इंग्लिश मध्ये मास म्हणतात, मराठीत वस्तुमान म्हणतात. खरं मास हा शब्द ना मराठीतही चांगला वाटतो माहितीये का. तुमच्या अंगावर खूप मास आहे, खूप मास चढलंय तुझ्या अंगावर, कमी करावं लागेल. हा ना. तुमचं पृथ्वीवरती वजन किती आहे, वेट समजा 50 किलो, बरोबर. तुम्हाला उचललं आणि चंद्रावर नेलं तर तुमच्यावरचा मास, मराठीतला शब्द मास म्हणजे अनन्या गायकवाड. अनन्या हल्ली एक मिनिट, ते रेकॉर्ड व्हायचं कारण. चला काय पॉइंट आहे पाहूयात. या दोन वस्तू आहेत, एकाचा मास m1 आहे, दुसऱ्याचा मास m2 आहे. पॉइंट असा चालला होता मास म्हणजे काय. तर पुजारीने सांगितल्याप्रमाणे आपल्यामध्ये भरलेलं मॅटर म्हणजे मास. खरं तुम्हाला चंद्रावर नेलं तरी तुमचं मास तेच राहील का बदलेल. मास म्हटलं मी, मराठीत आहे म्हणून मुद्दाम शब्द सांगितला. मराठीतही फार छान शब्द आहे, मासला आपण मासच म्हणणार. तुमच्यात भरलेलं मॅटर तेच राहील का चंद्रावर नेताना कमी होईल, तेच राहील. पण तुमचं वजन कमी होईल हे लक्षात घ्या. तुमचं तिथे काय कमी होईल, वजन. आपण वजनाला इंग्लिश मध्ये मास म्हणतो का वेट म्हणतो, वेट. वेटचा फॉर्म्युला आहे वेट इज इक्वल टू mg, असा फॉर्म्युला आहे. वेट इज इक्वल टू mg. m म्हणजे मास आणि g म्हणजे काय, ग्रॅव्हिटी. चंद्राची ग्रॅव्हिटी आपल्यापेक्षा जास्त का कमी, कमी, म्हणून हा गुणाकार पण कमी येईल. मास तुमचं तेच आहे ना. पृथ्वीची ग्रॅव्हिटी चंद्रापेक्षा जास्त, मग पृथ्वीवर वजन जास्त. आपल्यापेक्षा कोणाची ग्रॅव्हिटी जास्त, गुरुग्रहाची, म्हणून मग हा गुणाकार पण काय येईल, जास्त येईल. म्हणून तुमचं वजन प्रत्येक ग्रहावरती काय होईल, बदलेल, चेंज होईल. त्याच्यामुळे जे लोक डाएट करतात त्यांनी लक्षात घ्या, जेवण बदलवण्याची गरज नाहीये. काय बदलवण्याची गरज आहे, वजन कमी करण्यासाठी ग्रह बदलण्याची गरज आहे. जेवण कमी करण्याची गरज नाहीये. तुमचं वजन कमीच आहे, पृथ्वीची ग्रॅव्हिटी जास्त आहे म्हणून वजन जास्त आहे तुमचं, फक्त बस. त्याच्यामुळे डाएट काही चेंज करू नका, डाएट तोच ठेवा. घरी जाऊन सल्ला द्या एखादा डाएट करत असेल तर, जेवण नको चेंज करू म्हणावं, ग्रह बदलो म्हणजे वजन कमी होईल ऑटोमॅटिक. बरं, मास म्हणजे काय ते समजलं का. काय मास म्हणजे, वस्तूमध्ये भरलेलं मॅटर. मग याचं मास आहे m1, मराठीत वस्तुमान, आणि याचा मास आहे m2. आणि या दोघांमधलं डिस्टन्स किती आहे, d आहे. d म्हणजे यांच्यातलं अंतर आहे, बरोबर. तर नियम काय सांगितला पहा कृष्णाजी पंत नियम असा सांगितलाय, टू ऑब्जेक्ट विथ मास m1 अँड m2 kept at a distance from each other, d from each other, mathematically gravitation force of attraction can be written as follows. गुरुत्वाकर्षण बलाचं सूत्र काय असेल, तर गुरुत्वाकर्षण बलाचं सूत्र आहे F इज प्रपोर्शनल टू m1 m2 अपॉन d स्क्वेअर. m1 m2 च्या मध्ये काही चिन्ह आहे का, काहीच नाहीये. आपण मॅथ्स मध्ये पाहिलंय, काहीच चिन्ह नसेल तर त्याच्यात काय असतो, मल्टिप्लिकेशन. त्याला इंग्लिश मध्ये म्हणतात प्रॉडक्ट, बरोबर ना. मराठीत त्याला म्हणतात गुणाकार, हो ना. त्याला मराठीत म्हणतात गुणाकार. चला हे सूत्र पुन्हा स्टडी करूयात.
या सूत्रामध्ये आहेत ना दोन भाग आहेत. हा जो फॉर्म्युला दिला आहे या फॉर्म्युल्यात दोन भाग आहेत. पहिला भाग हा आहे, इकडे खालती लिहितो मी, एफ इज प्रपोर्शनल टू M1 M2 आणि एफ इज प्रपोर्शनल टू 1/d². थोड्या वेळापूर्वी 8वीचं पुस्तक मी दाखवलं होतं. आठवत असेल तर मला सांगा, कुठलं डायरेक्ट प्रपोर्शन आहे, कुठलं इनडायरेक्ट प्रपोर्शन आहे, कुठलं समचलन आहे, कुठलं व्यस्त चलन आहे? हा, हे इनडायरेक्ट आहे, म्हणजे हे व्यस्त चलन आहे इनडायरेक्ट. आणि हे चला मग सूत्र काय समजलं? ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ देअर मासेस. वस्तुमानाच्या गुणाकाराच्या समानुपाती असतो. शब्द लक्षात येईल का? आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू, हे काय डी म्हणजे काय? या दोघांमधलं काय? डिस्टन्स. का त्याचा स्क्वेअर घ्यायचा? त्याचा स्क्वेअर घ्यायचा. मग हे दोन्ही सूत्र एकत्र करून त्यांनी हा नियम तयार केलाय. पहिल्यांदा नियम समजला का? बरं, काय नियम आहे पाहूयात. इफ एक मिनिट, नियम सापडत नाहीये, कुठे दिलाय तो, राहून कुठे गेला, एक सेकंड. हे पहा काय दिलं, हे पहा इथे दिलं या पहिल्या पॅरामध्ये, द फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल. सापडली का लाईन? द फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ द मास ऑफ टू ऑब्जेक्ट अँड इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. मराठीत दिलंय हे बल. हे बल म्हणजे गुरुत्वाकर्षण बल एकमेकांना आकर्षित करणाऱ्या वस्तूच्या गुणाकाराशी समानुपाती असते आणि अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती असते. सापडला का नियम? नक्की? काही डाऊट? चला पुन्हा एकदा. काय? इनडायरेक्ट प्रपोर्शन. मी थोड्या वेळापूर्वी सांगितलं बघ, एक किंमत वाढली की दुसरी वाढते, एक कमी झाली की दुसरी कमी होते. हे झालं डायरेक्ट प्रपोर्शन म्हणजे समानुपाती. एक वाढलं की दुसरं कमी होणार, एक कमी झालं की दुसरं, याला आपण म्हणणार व्यस्तानुपाती इनडायरेक्ट प्रपोर्शन. मी आता तेच समजावून देणार आहे, जरा बोर्डवरती लक्ष असू द्याल. मी आता इथे काहीतरी समजावून सांगितलं होतं, तुम्हाला आठवत असेल तर. आत्ताच इथे दिलं होतं पहा, एफ इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू M1 M2. हे समानुपाती आहे, म्हणजे या दोघांच्या गुणाकाराच्या प्रमाणामध्ये. गुणाकार वाढला तर उत्तर वाढेल का कमी होईल? वाढेल. त्याला आपण डायरेक्ट म्हणतो, बरोबर ना? म्हणजे समजा दोन ऑब्जेक्ट घेतले, एक घेतला मास ज्युपिटर आणि सन, किंवा पृथ्वी आणि चंद्र असं घेतलं. मास कमी झालं तर गुरुत्वाकर्षण पण काय होऊन जाईल? कमी होईल. आणि मास वाढलं तर गुरुत्वाकर्षण पण काय होईल? वाढेल. हे समजलं? आता आपण डिस्टन्सचा विचार करूया, अंतराचा विचार. तुम्हाला काय वाटतं, पृथ्वी आणि अवकाशात जसं जसं वर जाऊ तसं तसं ग्रॅव्हिटी कमी कमी होत जाते का वाढत जाते? आकाशात जसं जसं जाऊ तसं तसं. का कमी कमी होत चालली? कारण काय वाढत चाललं? डिस्टन्स वाढत चाललं. डिस्टन्स वाढलं तर ग्रॅव्हिटी काय होऊन गेली? कमी होऊन गेली. डिस्टन्स कमी झालं तर ग्रॅव्हिटी काय होईल? तुम्ही आणि पृथ्वी हे दोन ऑब्जेक्ट घेतले, तुम्ही आणि पृथ्वी, तुम्हाला रॉकेटमध्ये बसवलं, अवकाशात पाठवलं, तुमच्या दोघांमधलं काय वाढत चाललंय? डिस्टन्स. म्हणून ग्रॅव्हिटी काय होत गेली? डिस्टन्स वाढलं, ग्रॅव्हिटी जसं जसं खालती येणार तसं तसं डिस्टन्स कमी होणार, ग्रॅव्हिटी काय होत जाणार. समजलं का इनडायरेक्ट प्रपोर्शन म्हणजे काय? नक्की. आपण आत्ताच थोड्या वेळापूर्वी 8वीच्या पुस्तकात पाहिलं होतं. हा जो फॉर्म्युला आहे या फॉर्म्युल्यामध्ये पण जी हा काय असणार आहे? कॉन्स्टंट के असणार आहे का? हो, मराठीत त्याला आपण स्थिरांक म्हणतो. इथे दिलं पण आहे, जी इज कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी अँड इज कॉल्ड युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. मराठीमध्ये दिलेलं आहे जी हे काय झालं? हा 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 तिथे सोडलं. क्या जी हा स्थिरांक असून त्यास वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक म्हणतात आणि इथे त्याची किंमत दिलेली आहे
ही तुम्हाला पाठ करणं गरजेचं आहे. उदाहरणं सोडवताना आपल्याला या किमतीचा उपयोग होणार आहे हे लक्षात ठेवाल. उदाहरणं सोडवताना 6.673 मल्टिप्लाइड बाय 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर अपॉन kg स्क्वेअर. वाचन लक्षात घ्या. वाचन कसं करायचंय, वाचन समजावून घ्या. NM म्हणजे काय, न्यूटन मीटर स्क्वेअर. न्यूटन मीटर स्क्वेअर पर, ही जी लाईन आहे या लाईनला काय म्हणणार, पर kg स्क्वेअर. म्हणजे 6.673 मल्टिप्लाइड बाय 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर. ही कशाची किंमत आहे, जी ची. आणि ही नुसती जी ची नाहीये, हा आहे वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक. इंग्लिश मध्ये दिलं युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. कारण युनिव्हर्सल कॉन्स्टंट म्हणजे फक्त आपल्या सोलर सिस्टीम मध्ये का आणखीन कुठे पण. युनिव्हर्स म्हणजे फक्त आपली सोलर सिस्टीम आहे का, जे काही गॅलेक्सीज, आकाशगंगा, बरंच काय काय दिसतं ते सगळं युनिव्हर्स आहे. म्हणजे ही जी ची व्हॅल्यू फक्त पृथ्वीवर कॉन्स्टंट आहे का ही सगळीकडे कॉन्स्टंट आहे. साध्या सोप्या शब्दात गणित सोडवताना, प्रॉब्लेम सोडवताना कुठे जर जी वापरायची वेळ आली तर कायम किंमत किती घ्याल, हीच. राहील का लक्षात, कायम किंमत हीच घ्यायची आपल्याला, किंमत बदलणार नाही. नक्की झोप येते मला माहिती आहे. एकच पॉइंट राहिला, हेच पेज झाल्यावर मी थांबणार आहे, एवढं नक्की आहे. बरं चला पुन्हा एकदा घेऊयात. F इज प्रपोर्शनल टू M1 M2, हो का नाही. बर, आता मला असं सांगाल, समजा या दोघांचा गुणाकार ना, या दोघांचं मल्टिप्लिकेशन 2 आहे बरं का. या दोघांचं मल्टिप्लिकेशन 2 आहे. दोघांचा गुणाकार किती आला, 2. आता समजा मी यांचा अमाऊंट वाढवल्यात, अमाऊंट काय केलं, वाढवल्यात, आणि आन्सर आणलं 4. डायरेक्ट प्रपोर्शन ना, कॉन्स्टंट तोच राहतो का बदलतो, तोच राहतो. आपण थोड्या वेळापूर्वी 8वीच्या पुस्तकात पाहिलं होतं, कॉन्स्टंट किती घेतला होता आपण, 4. आठवतो, 4 होता. म्हणजे असं होतं पा, x ची किंमत 2 होती तेव्हा याची किंमत किती होती, 8. अरे मग जर याची प्राइस आता 4 झाली तर याची किती येईल, याची प्राइस किती येईल, 16. कारण हे त्याच पटीमध्ये वाढत जातं ना, कितीच्या पटीत वाढत जातं, 4च्या पटीत वाढत जातं. त्याच पद्धतीने उदाहरणार्थ इथे काय दिलंय पहा, द अबव लॉ मीन्स दॅट इफ मास ऑफ वन ऑब्जेक्ट इज डबल. कोणाचं मास वाढवलं, एकाचं का दोघांचं, नाही हो, वन ऑब्जेक्ट आहे हो, वन ऑब्जेक्ट. एका वस्तूचे वस्तुमान दुप्पट केले तर गुरुत्वीय बल पण काय होईल, दोघांचं वाढवायचं का एकाच वाढवायचं, एकाच. दोघांचं नाही वाढवायचं, एकाच वाढवायचं, दोघांचं अजिबात वाढवायचं नाही. उदाहरणार्थ M1 ची किंमत आहे 2 आणि M2 ची किंमत आपण घेऊ 5, तर यांचं मल्टिप्लिकेशन किती रे. आता कोणाला वाढवू, 2 का 5? 5. एकाचं वस्तुमान डबल केलं तर उत्तर किती आलं, 20. म्हणजे एकाचं मास डबल केलं तर ग्रॅव्हिटी पण काय होते, डबल होते. काय लाईन आहे पाल, इफ मास ऑफ वन ऑब्जेक्ट इज डबल, एकाचे वस्तुमान दुप्पट केले तर गुरुत्वीय बल पण दुप्पट होते. सापडलं का, द फोर्स बिटवीन 2 ऑब्जेक्ट ऑल्सो डबल. लाईन सापडली नक्की. बर, इफ द डिस्टन्स इज डबल, आता मास डबल केलं तर ग्रॅव्हिटी पण डबल झाली. मग जर डिस्टन्स डबल झालं तर काय होईल, आता मला पहिल्यांदा सांगा, अंतर वाढलं तर ग्रॅव्हिटी वाढेल का कमी होईल, अंतर वाढलं तर ग्रॅव्हिटी. फोर्स डिक्रीजेस, लाईन सापडली का, फोर्स डिक्रीजेस. मराठीत दिलंय तसेच अंतर दुप्पट केले तर बल 1/4 होईल बाय अ फॅक्टर ऑफ 4. 1/4, 1/4 होईल म्हणजे कमी होईल. 1/4 बाय अ फॅक्टर ऑफ 4. 1/4 म्हणजे एकाचे 4 पट का एकाचे 4 भाग, एकाचे 4 भाग. म्हणजे आधी ग्रॅव्हिटी 1 होती किंवा ग्रॅव्हिटी 100 होती, तर आता ग्रॅव्हिटी 400 होईल का 25 होईल, 25 होईल.
म्हणजे जर वस्तुमान दुप्पट केलं तर ग्रॅव्हिटी दुप्पट होते आणि अंतर दुप्पट झालं तर ग्रॅव्हिटी 1/4 ने कमी होते. कोण सांगेल? वरती डबलला डबलच झालं, पण इथे डबलला 4 कुठून आला? विचार करा. इन्व्हर्सली प्रपोर्शनल मध्ये कमी झालं, पण दोनात इथे वरती काय दिलं होतं? मास डबल झालं, तर ग्रॅव्हिटी पण काय झाली? माझा प्रश्न आहे, जर मास डबल झालं तर ग्रॅव्हिटी डबल झाली ना. मग जर मास डबल झालं, सॉरी डिस्टन्स डबल झालं, तर ग्रॅव्हिटी 4 ने का कमी झाली? फळ्यावरच आहे. विचार करा, उत्तर द्या. अंदाजे उत्तर देऊ नका. डी चा स्क्वेअर आहे म्हणून. नुसता डी आहे का डी चा स्क्वेअर आहे? म्हणजे जर डिस्टन्स डबल झालं तर डी चा स्क्वेअर म्हणजे 2चा स्क्वेअर म्हणजे उत्तर किती? म्हणून ते चौपटीने कमी झालं. कळालं का? 4 हा आकडा कुठून आला? डी चा स्क्वेअर होता, म्हणजे 2चा स्क्वेअर म्हणजे उत्तर कितीने कमी होईल? 4 ने. कन्सेप्ट समजली? नक्की. चला पेज नंबर 4 वाचा आणि मग आपण आज थांबूयात. आज एवढंच घेऊ आपण. एफ म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन. म्हणजे एक मिनिट